महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी बीजेपी किती तळमळ करते बघा. त्यांना सध्या डिलिमिटेशन करायचं आहे महिलांना आरक्षण देण्यासाठी. पण मला एक सांगायचं आहे त्यांना, जर तुम्हाला खरंच महिलांना आरक्षण द्यायचं आहे किंवा तुम्हाला असं खरंच वाटत असेल ना की महिलांना पण समानतेचा दर्जा मिळावा, तर तुम्ही 543 मध्ये 33% जागा द्या ना. सगळेजण तयार आहेत ॲक्सेप्ट करायला. पण तुम्हाला तसं करायचं नाही. का करायचं नाही? तर मागच्या वेळेस ज्या लोकसभेच्या निवडणुकीत जी तुमची गोची झाली, जागा कमी आल्या, आणि वरून जर तुम्ही 33% जागा जर महिलांना यावेळेस देत असाल पुढच्या वेळेस निवडणुकीला, तर मागच्या वेळेस जेवढ्या जागा आल्या तेवढ्या पण येणार नाहीत जागा. हे बीजेपीला पण माहिती आहे. त्याच्यामुळं जर महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर बीजेपीला डिलिमिटेशन करण्याची गरज आहे. म्हणजे लोकसभेच्या जागा 543 वरून 850 करण्याची गरज आहे. आता डिलिमिटेशन केल्याच्या नंतर ना जागा कुठं वाढणार आहे? जिथं लोकसंख्या जास्त आहे. आता लोकसंख्या जास्त यूपी बिहार ह्या साईडला लोकसंख्येची काय गिनतीच नाही, वाढतच चालली आहे. तिथं जागा वाढणार. डायरेक्टली फायदा कोणाला होणार? बीजेपीला होणार. साऊथ साईडला त्यांनी त्यांची पॉप्युलेशन कंट्रोल केली आहे. त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. तिथं डिलिमिटेशन लावून त्यांच्या जागा कमी करणार किंवा थोड्याफार वाढवणार. उद्या जाऊन साऊथचं वर्चस्व कमी होणार. महिलांना जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला डिलिमिटेशन करण्याची गरजच काय मला सांगा. जर खरंच महिलांबद्दल तुम्हाला आदर असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की महिलांना समानतेची वागणूक मिळावी, तर तुम्ही 543 मध्ये 33% आरक्षण द्या आणि महिलांचं स्वागत करा. पण तसं बीजेपी करणार नाही, हे पण तेवढंच खरं आहे. धन्यवाद.